डोंबिवलीतील आकुर्ली परिसरात कुप्रसिद्ध रील स्टार आणि बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील याच्या विरोधात पुण्यातील एका 19 वर्षीय तरुणीनं गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केलाय। पुण्यातील एका तरुणीला मुंबई एअरपोर्टवर एअर होस्टेसची नोकरी मिळवून देण्याचा आमिष दाखवत सुरेंद्रनं तिला आपल्या गनचा धाक दाखवत चारित्र्य हनन केल्याचा आरोप आहे। एवढंच नाही तर पुन्हा ऑफिसमध्ये बोलावून पुन्हा तिच्यावर हात टाकल्याचा आरोप पीडितेनं केलाय। मानपाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होताच सुरेंद्र पाटील पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। तरुणीनं दिलेल्या तक्रारीनुसार सुरेंद्र पाटील यांनी तिला मुंबई एअरपोर्टवर एअर होस्टेसची नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवलं। तिला कागदपत्रांसाठी डोंबिवलीतील आपल्या ऑफिसमध्ये बोलावलं। तरुणी ऑफिसमध्ये पोहोचताच त्यानं तिला एका खोलीत नेलं, गनचा धाक दाखवत तिला कलंकित केलं। तसंच हा प्रकार कुठेही सांगितल्यास तिच्या आई वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली। काही दिवसांनी पुन्हा कागदपत्रांसाठी बोलावून पुन्हा तेच तिच्यासोबत केलं। विरोध केल्यावर तिच्यावर चोरीचा आळ लावत तिची करून झडती घेतल्याचा अत्यंत संतापजनक आरोप तरुणीनं केलाय। या गुन्ह्यात सुरेंद्र पाटीलच्या ड्रायव्हरनं देखील तसेच कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी सुरेंद्र पाटील सध्या फरार आहे। गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर रील स्टार म्हणून चर्चेत आलेल्या सुरेंद्र पाटीलच्या या गंभीर कृत्यानंतर संतापाची लाट उसळली आहे। याआधीही तो पोलिसांच्या खुर्चीत बसून रील बनवल्यामुळे, नोटा उधळल्यामुळे, रीलमध्ये गन दाखवल्यामुळे वादात सापडला होता। मात्र आता त्याच्यावर गंभीर आरोप झाल्याने पोलीस यावर काय कारवाई करणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।